त्याच्यामध्ये काय काय येतं आणि एकवचनाला काय म्हणतात आणि अनेक वचनाला काय म्हणतात हे आपण आज पाहणार आहोत. इंग्लिशमध्ये एकवचनाला सिंग्युलर नंबर असं म्हणतात आणि अनेक वचनाला प्लुरल नंबर असं म्हणतात. म्हणजे आपल्याला एकवचनासाठी वापरण्यासाठी सिंग्युलर वर्ड किंवा सिंग्युलर नंबर असं म्हणावं लागणार आहे. आणि जेव्हा आपण अनेक वचन असेल असं जर असेल तर तिथे आपल्याला प्लुरल नंबर किंवा प्लुरल वर्ड असं म्हणावं लागणार आहे. तर आता ह्याला कसं काय आयडेंटिफाय करायचं, काय त्याच्या म्हणजे आयडेंटिफाय करायच्या पद्धती आहे त्या आपण आता खाली पाहूया. सगळ्यात पहिले तर आपण सिंग्युलर म्हणताना त्याला एस हा लागत नाही आणि प्लुरल म्हणताना त्याला एस लागतो, एस लागतो म्हणजेच अनेक वचन होतं. आता सगळ्यात मोठी आणि फर्स्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ही एकच आपण लक्षात घ्यायचंय. तर पहिले काय आहे, जो शब्द ज्याला एस लागलेला नाही आहे त्याला आपण म्हणायचं एकवचन आणि ज्याला एस लागलेला आहे त्याला आपण म्हणायचं आहे अनेक वचन. म्हणजे ज्याला एस नाही त्याला म्हणायचं आहे सिंग्युलर वर्ड किंवा सिंग्युलर नंबर आणि ज्याला एस लागलेला आहे त्याला म्हणायचं आहे प्लुरल नंबर किंवा प्लुरल वर्ड. आता त्याचे एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या अजून नीट लक्षात येईल. तर त्याचे एक्झाम्पल आहे तर आपण हाऊस म्हणजे काय तर घर, HOUSE हाऊस हे स्पेलिंग आहे आणि मग हे सिंग्युलर मध्ये झालं आणि मग HOUSES लागलं तर ते प्लुरल मध्ये होतं. म्हणजे वाक्याच्या किंवा शब्दाला जेव्हा एस लागला जातो तेव्हा त्याला अनेक वचनी असं संबोधलं जातं. स्क्रीनवर मी तुम्हाला अशी 5-6 उदाहरणं